नमस्कार मंडळी. गरमागरम पोळी, सुगंधी जिरा राईस आणि त्यासोबत मस्त असं झणझणीत अंड्याचं कालवण. आज आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे कालवण बनवणार आहोत आणि जे की एकदा खाल्लं की मन भरून जाईल असं. तर कसं बनवलं आहे चला बघूया. तर त्यासाठी मी इकडे मीडियम साईज कांदा घेतलेला आहे, एक वाटी खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, तुम्ही कापूनसुद्धा घेऊ शकता. नंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, काजू, आल्याचे काही तुकडे, लसूण घेतलेला आहे. तर आता मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे, खोबरं आणि जे की हिरवी मिरची, आलं, लसूण आणि काजू आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकून ह्याची छान एक बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. तर थोडंसं पाणी टाकून ह्याचं वाटण बारीक करून घेऊया. तर आता इकडे वाटण करून घेतलं की नंतर मी लगेच इकडं पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला हे जे वाटण करून घेतलं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान फिरवून घ्यायचं आहे. मसाला छान सारखं फिरवत राहायचं आहे म्हणजे खाली चिटकणारा नाही आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता एक चिरलेला मोठा टोमॅटो टाकणार आहे आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा याला छान फिरवून घ्यायचे. आता आपल्या इकडे मसाला छान शिजून घेण्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनटं याच्यावर प्लेट झाकून ठेवायची आहे. आता 2-3 मिनटं झालेत. आता बघू शकता मसाला छान शिजत आला आहे, पण आणखीन तेल सुटलं नाही म्हणजे मसाला आपला थोडा कच्चा आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले पण टाकायचे आहेत. तर कांदा लसूण मसाला आपल्या घरचाच लाल तिखट, काळं तिखट, धना पावडर आणि थोडीशी हळद टाकून मी छान याला परतून घेणार आहे. तर आता छान ह्याला फिरवून घेतले. तर थोडंसं मी अर्धी वाटी ह्याला गरम पाणी टाकून छान शिजवून घेणार आहे. तर गरम पाणी टाकलेलं आहे मी आणि चांगलं फिरवून याच्यावर छान प्लेट झाकून एक 2 ते 3 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे ह्याला छान तेल सुटेल आणि मसाला आपला शिजला जाईल. तर आता मसाला शिजतोय तोपर्यंत मी अंडी सोलून घेते. तर अंडी शिजायला टाकताना कधीही थोडंसं मीठ किंवा तेल टाकायचं, आपल्या अंडी फुटणार नाहीत, अशी छान निघतात. तर आता इकडे सगळे अंडी सोलून झालेत. त्याच्यामध्ये चाकूच्या साहाय्याने असे एक चीर पाडून घ्यायची आपल्याला म्हणजे आतपर्यंत आपला मसाला जाईल. तर सगळ्या अंड्याला असं चीर पाडून घेतली मी. तर आता मसाला बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे आणि मसाला खूप छान शिजलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे अंडे चीर पाडून घेतले ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर अंडे टाकून आपल्याला चांगलं 3 ते 4 मिनटं आपल्याला असं ठेवायचं आहे. मसाला चांगला अंड्यामध्ये जाईल आणि छान 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकता. तेही गरम पाणी टाकायचं आहे. थंड टाकलं तर पूर्ण भाजीची चव जाईल, गरम टाकलं तर छान आपली भाजीची चव जाणार नाही आणि भाजी खूप छान लागते. तर बघू शकता इकडं खूप छान अशी भाजी झालेली आहे, रेडी आहे. तर इतकं सोपं आणि चविष्ट हे अंड्याचं कालवण तयार आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.